हॅलो, वेलकम बॅक टू अनदर एपिसोड ऑफ रे मना. आजच्या एपिसोडसाठी मी जावेद अख्तर यांची त्यांच्या तरकश नावाच्या पुस्तकातली एक कविता निवडली आहे, जिचं नाव आहे सुबह की गोरी. तर मी ती कविता आधी म्हणते. रात की काली चादर ओढ़े, मुंह को लपेटे, सोई है कब से रूठ के सबसे, सुबह की गोरी. आँख न खोले, मुंह से न बोले, जब से किसी ने कर ली है सूरज की चोरी. आओ चल के सूरज ढूंढे, और ना मिले तो किरण किरण फिर जमा करे हम, और एक सूरज नया बनाए. सोई है कब से रूठ के सबसे, सुबह की गोरी. उसे जगाए, उसे मनाए. मी खूप हळवी होते दरवेळेला ही कविता वाचून. अनेक इंटरप्रिटेशन्स पॉसिबल आहेत. मी थेरपिस्ट म्हणून जेव्हा ही कविता वाचते तर मला त्याच्यात सायकोलॉजिकली असं वाटतं की ते सुबह की गोरी म्हणजे नक्की काय किंवा कोण. मला वाटतं इनोसन्स. आपल्या प्रत्येकात एक लहान मूल दडलेलं असतं आणि कधीकधी काही कारणामुळे त्या मुलाला लहानपणी जी काही माया प्रेम मिळायला पाहिजे होतं ते कदाचित नाही मिळालेलं. मग मोठं होऊन काय होतं तर ते मूल जगावरती रुसून किंवा जगाचा द्वेष करून आत कुठेतरी आपल्याच लपून जातं. मग थेरपिस्ट म्हणून किंवा अवतीभोवती आपण मित्रमैत्रिणी म्हणून काय करायचं तर ते जे इनर चाइल्ड आहे, सायकोलॉजीत आम्ही म्हणतो, तर त्या इनर चाइल्डच्या अनफुलफिल्ड नीड्स ओळखणं, काय आहे जे लहानपणी नाही मिळालं ते आत्ता द्यायचा प्रयत्न करणं, सो दॅट ते मूल मोकळेपणानं आज जगाला भेटू शकेल, जगाशी बोलू शकेल, असं मला ह्या कवितेबद्दल वाटतं. आणि होपफुली आपण सगळेच असं करू आपल्या अवतीभोवतीच्या सगळ्यांबरोबरच, अशी अपेक्षा आहे. तुम्हाला काय वाटलं ह्या कवितेबद्दल हे नक्की कळवा. पुढे कोणती कविता ऐकायला आवडेल हेही सांगा. पुढच्या भागात भेटूच यात. थँक्यू.